ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि यानंतर बातमी आहे ती म्हणजे 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या संदर्भातली। आता या आमदारांच्या नियुक्तीच्या संदर्भातला कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर नवी अपडेट यातली आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे राज्यपालांना भेटणार आहेत आणि राज्यपालांना भेटून ते विनंती करणार आहेत की याबद्दलचा निर्णय त्यांनी लवकर घ्यावा। 12 आमदारांच्या नियुक्ती च्या प्रकरणावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। चर्चेसाठी बोलावल्याचं सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे 12 आमदारांचा गेल्या 8 महिन्यांपासूनचा जो मुद्दा भिजत घोंगडं पडलेला आहे त्याच्यावर काही तोडगा निघतो का हे या बैठकीनंतर स्पष्ट होईल। चहा पाण्याच्या वेळेस थोडासा काही प्रमाणात ह्याच्याबद्दलचा उल्लेख झाला तर ते म्हणले की तुम्ही एकदा या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपण त्या संदर्भामध्ये बोलू। आम्ही मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे की हे पुढच्या आठवड्यामध्ये त्यांची वेळ घेऊन जायचं आणि त्या पद्धतीने त्यांच्याशी बोलायचं। आणि यानंतरची बातमी आहे जन आशीर्वाद यात्रे संदर्भातली। नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रेचा आजचा दुसरा दिवस। दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये आज या यात्रेला सुरुवात झाली आणि पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला। गेल्या 3 दशकांची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये असताना सुद्धा शिवसेना मुंबईसाठी काही करू शकली नाही अशा प्रकारचा आरोप नारायण राणेंनी केला। त्याचबरोबर नारायण राणेंनी शिवसेनेवर आसूड ओढत गोमूत्र शिंपडणं हे शिवसेनेचं कार्य आहे का असा सवाल उपस्थित केला। ज्यांनी स्मारकाचं शुद्धीकरण केलं त्यांनी आधी मनाचं शुद्धीकरण करावं असा सल्ला दिला। तर दुसरीकडे सोनिया आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीवरून त्यांनी टीका केली। बाळासाहेबांची विचारधारा हिंदुत्वाची होती, आत्ताची शिवसेना लाचारांची असल्याचं त्यांनी म्हटलं आणि याचाच एक भाग म्हणून आजच्या बैठकीला शिवसेनेचे नेते जात आहेत असाही त्यांनी हल्ला चढवला। मला कोणाला नमस्कार करावा असं वाटतो, कोणासमोर विनम्र व्हावं असं वाटतं, हा माझा लुकआउट आहे, हा माझा प्रश्न आहे। ते गोमूत्र ज्यांना शिंपडायचं शिंपडू द्या, ज्याला प्यायचं त्याला पिऊ द्या, त्यात माझा काही संबंध। मला काय विचारतं त्याला विचारा ना बा, काय शिंपडलं, काय दूषित झालं होतं। आणि दुसरं तुम्हाला सांगते, एवढं जर त्या स्मारकाबद्दल अभिमान असेल ना तर ते स्मारक शिवाजी पार्कचं माननीय बाळासाहेब ठाकरेंचं ज्या स्थितीत आहे तिथे जाऊ शकत नाही अशी पॅन्ट वर करून त्या दलदलीतून आत मी गेलो। दलदलीमध्ये ते स्मारक आहे। अरे राज्याचे मुख्यमंत्री आहे, अनेक स्मारक मी देशात दिल्लीला पण पाहिली। नारायण